Welcome. This is my artifact episode number 49 शायद या 50. आजची तारीख आहे 2 एप्रिल. आजची तारीख आहे 2 एप्रिल 2000. आजची तारीख आहे 2 एप्रिल 2015 आणि आज एक मूवी रिलीज झाला आहे, फास्ट अँड फ्युरियस 7. ॲक्च्युली फ्युरियस 7 नाव आहे त्याचं. ॲज रिलीज नेम ॲज फ्युरियस 7, बट आफ्टर देन नेम विल चेंज अँड इज दॅट ऑर्डिनरी नेम फास्ट अँड फ्युरियस 7. मूवी काफ़ी माहौल है, ठीक वाटला, बट आई डोंट थिंक सो. कहाँ 3D मूवी काऊन बनवला आहे? जेव्हा 3D मूवी बनवते तर त्याच्यासारखी इफेक्ट पण द्यावं लागते. काहीच इफेक्ट नाही याच्यात, बिलकुल. बहुत ही घटिया इफेक्ट आहे याच्यात, काहीच इफेक्ट नाही, नथिंग. म्हणजे एक मूवी बनवता, एक हाय प्रोफाईल हाय बजेट मूवी विथ हाय क्रू अँड कास्ट विथ ॲक्शनफुल मूवी. तर याच्यामध्ये ठीक आहे, ॲक्शन तर तुम्ही दाखवून राहिले ना, ओके, बेस्ट आहे. बट जे ॲनिमेशन करत आहे ते 3D इफेक्ट द्या त्याच्यात थोडसा, जस्ट लिटिल बिट. काही पैसा इन्व्हेस्ट करायची गरज नाही, काही नाही, फक्त थोडीशी मेहनत बेटा, बस. 3D इफेक्ट म्हणजे काय, जो डोर आहे ना तो असा न पडता जर असा आला सरळ, किती खतरनाक वाटते जी इफेक्ट येते. त्यामुळे लोक अजून एनकरेज होते. बट असं काही झालं नाही. याच्यामध्ये एक डिसअपॉइंट मला 3D इफेक्ट मध्ये, अदर दॅन स्टोरी पण इतकं काही खास नव्हती. हा ठीक आहे, बेस्ट आहे, ओके, तेवढे काही वाईट नव्हती, पण इतकी पण काही खास नव्हती. स्टोरी ॲज युजल कशी आहे, म्हणजे फास्ट अँड फ्युरियस 6 मध्ये जो विलन होता त्याचा भाऊ रिव्हेंज आणि बदला घेण्यासाठी तो या लोकांना मारते. बट याच्यातला विलन इतका इफेक्टिव्ह नाही वाटला. हा बस वन मॅन शो आहे, येते मारून झाडते बस, वगैरे वगैरे. म्हणजे कास्टिंग तर ठीक आहे, बट जे कॅरेक्टर प्रेझेंट करणार होते ते कॅरेक्टर ॲज अ विलन ठीक केलं, बट त्याला बरोबर दाखवलं नाही विलनला. ॲक्शन या बेस्ट. नवीन काय याच्यात, sky sequence that couple of vehicle fall from 4,000 feet to ground at sky. एक नवीन होतं का 4,000 फीट वरून काही गाड्या खाली पडताना दाखवल्या. चांगलं वाटलं, बट अजून इफेक्टिव्ह करायला पाहिजे नव्हतं, बट त्यांनी केलं नाही. कास्टिंग इज प्रिटी गुड. म्हणजे हे न्यू इन्स्टॉलेशन आहे ना, म्हणजे फास्ट अँड फ्युरियस 7, दॅट मीन्स 1 2 3 4 5 6 7. सो कास्टिंगमध्ये काही डाऊट नाही आहे, व्हेरी वेल. सगळ्यांनी एकदम बहुत कास्ट केलं. त्याच्यामध्ये एक इंडियन ॲक्टर आहे या फिल्ममध्ये, जस्ट 10 मिनिटाचा रोल असेल, ओके, बेस्ट आहे. कास्टिंगमध्ये बेस्ट. अदर दॅन फिल्मच्या रेटिंगनुसार तुला किती, म्हणजे 10 आउट ऑफ किती? ॲज अ फ्रँचायझीस, म्हणजे एवढी मोठी मूवी बनवत आहे तर आय थिंक
7. 10 out of 7. Why 7? Because 3D मध्ये त्यांनी काहीच इफेक्ट दिला नाही. म्हणजे 3D मूवी तर बनवला पण याच्यात 3D इफेक्टच नाही दिला, काहीच इफेक्ट नाही. दॅट वॉज रिअली डिसअपॉइंटमेंट. अदर दॅन जे प्रेझेंट करायचं होतं, जे कॅरेक्टर प्रेझेंट करायचे, म्हणजे मी कॅरेक्टर डाऊट नाही करत आहे, कॅरेक्टर इज वन ऑफ द बेस्ट, ॲक्टर इज वन ऑफ द बेस्ट, कास्टिंग इज वन ऑफ द बेस्ट, बट जे कॅरेक्टर प्रेझेंट केलं त्या कास्टला दॅट वॉज नॉट बेस्ट. मीन्स थोडं फिकं वर्णासारखं वाटत होतं. इतकं काही इम्प्रेसिव्ह किंवा एकदम तडकदार किंवा एक विलन कसा असते, एक त्याची थिंकिंगच वेगळी असते. तो जास्त पुढे येत नाही, जास्त बडबड करत नाही, मारापिटी तर बिलकुलच करत नाही, बस कधी कधी हात लावते. म्हणजे ओके ठीक आहे यार, मग त्या एकच पार्ट ज्याच्या मी डिसअपॉइंट झालो आहे 3D इफेक्ट. ते कॅरेक्टर इट डझंट मॅटर, म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची थिंकिंग आहे वगैरे. याच्यात नवीन इफेक्ट आहे कॅमेरा इफेक्ट, जो जेम्स वॅन जे डायरेक्टर आहे या फिल्मचे, त्यांनी एक स्पेशल दिला आहे. म्हणजे एक माणूस पडते तर कॅमेराचं स्टेबल, म्हणजे तो स्टेबलच राहते, म्हणजे तो पूर्ण 360 डिग्रीने पडताना आपल्याला दाखवते, सोबत कॅमेरा नाही पडत. याच्यामध्ये ॲज अ पर्सन आणि कॅमेरा दोघंही 360 अँगलनी पडताना दाखवलं आहे. ते एक नवीन आहे, म्हणजे नवीन कॅमेरा वर्क आहे जो मी आतापर्यंत नाही बघितला. ठीक वाटला. जो अमेझिंग स्पायडरमॅन 2 मध्ये जशा प्रकारचे इफेक्ट दाखवले होते, स्टोरी काहीच नव्हती, काहीच स्टोरी नव्हती स्पायडरमॅन 2 मध्ये. अमेझिंग स्पायडरमॅन 2 मध्ये स्टोरी काहीच नाही. म्हणजे स्टोरी म्हणजे त्याच्या फादर्स बद्दल थोडसे होतं. जस्ट ॲनिमेशन बेटा, त्यातलं ॲनिमेशन इतकं गजब होतं ना, का जे लोक आहे ते नियर अबाउट 2-3 वेळा पाहायला आले बस त्याचे ॲनिमेशन थ्रू. कारण इतकं गजब ॲनिमेशन होतं, कॅमेरावर इतकं माहोल होता, त्यांचा कास्टिंग, त्यांचा बिहाइंड द सीनवाला जो क्रू इतका माहोल तऱ्हेने काम करून राहिला होता. म्युझिक्स वगैरे इतके परफेक्टली होते का तो पाहुशाळ होता. अमेझिंग स्पायडरमॅन 2 ॲज अ 3D मध्ये तेवढी मजा नाही, बट ॲज अ 2D फास्ट अँड फ्युरियस 7 I gave up 7 star out of 10. बस मूवी रिव्ह्यू. आज काही खास काही झालं नाही, नथिंग, डझंट मॅटर. उद्या आम्ही पुन्हा जाईन, पुन्हा म्हणजे पाहायची इच्छा नाही, बट चाललं जाईल. म्हणजे काय झालं, आज पिक्चर पाहायला कोण गेलो होतो आज मी. म्हणजे काय की विशालने मी जाणार होतो, बट विशालचं कॅन्सल झालं. मी I can't hold that much longer, so I'm going first day first show with सूरज and सोपन, दोघांसोबत गेलो. तिथे आम्ही तिकीट काढली. म्हणजे 5 जणांची तिकीट, 3 जण गेलो होतो, अजून 2 जण येणार होते सूरजचे मित्र, तर त्यामुळे 5 जण. तर पहिले यानं कसं म्हणलं, पहिले 3 द्या नंतर 5 द्या. तर नियर अबाउट त्याने किती तिकीट दिल्या, 5 आणि 3 8 तिकीट दिल्या. 8 तिकीट दिल्या आणि वरून त्यांनी पैसे किती घेतले, फक्त 5 तिकीटचे. म्हणजे आमच्यापाशी नियर अबाउट 3 तिकीटा जास्तीच्या होत्या. तर 3 तिकीटापैकी आम्ही त्या विकल्या. म्हणजे आमचा मित्र नाही येणार आहे, त्यामुळे बघ तुम्ही घेऊन टाका आहे. सो मग त्यांनी घेतलंय. तर 70 म्हणजे 180 डिवाइड बाय 3, कारण 3 जण प्रेझेंट होते, म्हणजे 70 पर. म्हणजे मी जो पिक्चर पाहिला तो फुकट मध्ये पाहिला. 70 रुपये आताही वॉलेटमध्ये आहे, आणि याच 70 रुपयाचा उद्या मी पुन्हा पिक्चर पाहणार आहे. दिस इज इट. हे एक अजीब घडलं. अजीब नाही, जस्ट मिसअंडरस्टँडिंग झाली त्याच्यामुळे आणि याच्यामुळे. सो काइंड ऑफ दिस इज इट. हे इज द गुड बाय अँड दिस इज द आर्टिफॅक्ट एपिसोड. आज संध्याकाळ वगैरे नाही, नियर अबाउट 5 वाजले आहे.
आज काहीच अभ्यास नाही केला, बट आता लागून राहिलो आता. बट आता लग्न पडेल. गुड बाय, टेक केअर, गुड नाईट.